शैलेश भोईर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती 6 बॉल 20 मॅच भरपूर चांगली आहे मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करी या मॅच मध्ये हे पाहणं देखील गरजेचं आहे। पहिलाच बॉल गोलंदाज तयार शैलेश भोईर पहिलाच बॉल अगदी वेगवान बॉल डिलिव्हर केलाय आणि पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं। यस कारण की दोन्ही एंड सोडणं हे महत्त्वाचं होतं मात्र तसं घडलं नाही आहे त्याच्या कारणास्तव पहिला बॉल डॉट आलाय। समीकरण बदललं आता येणारे 5 बॉल आणि 20 धावांची गरज स्ट्राईक खरं तर अजय डांगरकर साठी महत्त्वाचे असेल। याच दरम्यान आपण पाहू शकाल चंद्रनगावचे सुप्रसिद्ध उद्योजक दिनेश शेठ पाडेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले। साहेबांना विनंती असेल आपण यावं आणि कैलास शेठ डुकरे यांचे परम मित्र सुप्रसिद्ध उद्योजक दिनेश शेठ पाडेकर यावं आपलं सहर्ष स्वागत। 5 बॉल नता 20 धावांची गरज समोर अनिल बडेकर फलंदाज स्ट्राईक एंडवरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा शैलेश भोईर फुल टॉस बॉल प्रहार केला आक्रमण केला फटका चांगला डीप पाकवास कवला चेंडू चालला। यस 8 फॅक्टर साठी रेपर देखील घेतला आणि या बॉलवरती षटकार की चौकार अंपायर ते देखील पाहिलं जाईल। आईट फॅक्टर त्याच्यानंतर बाउंड्री लाईन देखील चेक केली जाईल। ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर सचिन कडू सर WTC लाईव्ह या स्पर्धेला पूर्णपणे कव्हर करत असताना आपण पाहतोय। ऑफिशियल तिसरे अंपायर त्यांचा कॉल आला की तर विचंबे संघाचे बिग समर्थक एकीराही मुन्नाभाई आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल स्पर्धेचा दमदार आनंद घेत असताना विशू भिंगारकर साहेब आपलं सहर्ष स्वागत। चला 9 बॉल आणि 4 धावा टोटल 5 धावा या बॉलवरती तर संघ 43 या आकड्यावरती आता समीकरण पाहिलं तर येणारे 5 बॉल 15 धावांची गरज। प्रीटचा बॉल शैलेश भोईर गोलंदाज समोर फलंदाज पाहिला अनिल बडेकर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 5 आणि गरज 15 धावांची। चला चेक केला ऑन स्क्रीन वरती 12वा प्रतिनिधी देखील जॉईन आहे त्याच्यामुळे प्रेक्षक मी विनंती करेन आपण बाहेरून कॉल देऊ नका। 5 बॉल 15 धावांची गरज। प्रीटचा बॉल समोर अनिल बडेकर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता शैलेश भोईर हा गोलंदाज 6 मध्ये 20 धावांची गरज होती आणि त्याच्या अशा कारणास्तव 9 बॉल वरती या अतिरिक्त धावा आणि त्याच्यानंतर हा फटका फुल टॉस चुकी केली क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही अजून एक नशिबाचा साथ लक फॅक्टर मिळतं बॅटिंग करत असताना उचलली टीमला जिथे या 4 धावा। मॅच मध्ये यू टर्न घेतले सध्या बॅटिंग करत असताना उचलली टीमला समीकरण पाहिलं येणारे 4 बॉल 11 धावांची गरज। फिक्र करता है क्या फिक्र से होता है क्या रख खुद पे भरोसा फिर देख होता है क्या स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला फलंदाज अनिल बडेकरनं आणि चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये संकट मोचक केली साकारते जिथे संघावरती प्रेशर दबाव निर्माण केला विसुंबे टीमनं आणि त्या दबावाच्या मनगडीवरती पाय ठेवून संघर्ष सध्या करतोय तो मात्र विसुंबे संघ उचलली संघ प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता इथे मात्र बाट आणि चेंडूचा संपर्क नाही हा डॉट चेंडू। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो दोस्ती दुनियातील राजा माणूस ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केला मित्रांनो आणि आज न्यू जय मोटर सर्व्हिस
टू व्हीलर शोरूमचे मालक आपण पाहू शकाल की ज्यांच्या वतीने एका शब्दावरती या स्पर्धेला टू व्हीलर बाईक आम्हाला ज्यांनी पुरस्कृत करून दिली गेली ते दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे दमदार माजी सरपंच सन्मान्य संजय शेठ गवळी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांची मूछ बघताना आम्हाला वाटतंय की मूछों पर ताव देने वाला बाजीराव सिंगम स्वागत आहे आपलं यावं. तर येणारे 3 बॉलांना 11 धाब्यांची गरज. 3 बॉल 11चं समीकरण. प्रत्येक बॉलवरती सामना चेंज होतोय. प्रत्येक बॉलवरती सामना युटर्न घेतोय. 3 बॉल 11 धाब्यांची गरज. गोलंदाज शैलेश भोईर समोर एक ताकद खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज अनिल बडेकर. पुलटॉस बॉल फलंदाज बाद त्रिपला चित. हा धक्का लागलाय 4था बॅटिंग करत असताना उसाली टीमला. येणारे 2 बॉलांना 11 धाब्यांची गरज. फलंदाज अजय डांगरकर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. ज्या फलंदाजांना चांगला खेळ साकारलाय तोच फलंदाज अंतिम क्षणाला सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतं. 2 बॉल 11 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे 2 बॉलवरती 2 मोठे फटके सध्या बॅटिंग करत असताना उसळी टीमसाठी हवेत. गोलंदाज शैलेश भोईर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर नवीन फलंदाज प्रल्हाद डांगरकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 बॉल 11 धाब्यांची गरज. सामना अगदी चांगला मात्र या बॉलवरती भरपूर काही जडलं या मॅचचा. फुलटा हा देखील लो फुलटॉस बॉल होता मात्र अजून एक फलंदाज मैदानातून बाहेर. मॅच मध्ये पकडी मजबूत केली सध्या गोलंदाजी करत असताना विसुंबे टीमना. शेवटचा अंतिम 1 बॉल. गोलंदाज शैलेश भोईर समोर नवीन फलंदाज. 1 मध्ये 11 एखादा 9 एखादी चुकी सध्या याची प्रतीक्षा करतोय तो मात्र बॅटिंग करत असताना उसाली संघ. मात्र ती घोरचूक करेल का गोलंदाज शैलेश भोईर हा गोलंदाज. ओ इथे नो बॉल. यस 1+1 टोटल 2 धाबा ऍड. संघ जाऊन पोहोचल्या फलकावरती धाबा पाहिल्या तर 1 बॉल आता 9 धाब्यांची गरज. गोलंदाज देखील बदलावा लागेल. 1 बॉल आणि 9 धाब्यांची गरज. फुलटॉस बॉल होता. आईट फॅक्टर भरपूर होता. जर व्यवस्थित संपर्क केला असता तर कदाचित मोठा फटका मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळालं असतं. लक भरपूर साथ दिली मात्र सध्या 1 बॉल अजूनही 9 धाब्यांची गरज. तर व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मित्रांनो श्रावणदीप सकपाल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. कोण या ठिकाणी त्यांचा फेमस फोटो स्टुडिओ आपण या ठिकाणी पाहू शकाल. ते सन्माननीय श्रावण सकपाल साहेबांचं सहर्ष स्वागत आमचे संजय शेठ गवली यांचे परम मित्र आपलंही सहर्ष स्वागत करतो. तर 1 बॉल आणि 9 धाब्यांची गरज. या बॉलवरती षटकाराला पाहिलं जाईल. ऑन स्क्रीन की हाईट फॅक्टर याचे पूर्णपणे पाहाल त्यानं. त्याच्यानंतर मॅचचा रिझल्ट. प्रवीण सर सामना पहा अगदी चांगला. हा बॉल खूप निर्णायक. पुलटॉस बॉल जरूर पाहिला मात्र हाईट फॅक्टरची पाहणुती थोडासा डिफिकल्ट राहील ऑफिशियल 3ऱ्या अंपांसाठी कारण की शेवटचा इम्पॉर्टंट बॉल
मॅचचा रिझल्ट या बॉलवरती, त्याच्यामुळे ऑफिशियल तिसऱ्या अंपायरचा सचिन कडूसर यांच्या माध्यमातून पूर्णपणे ही पाहणी केली जाते. चला आपण तिसऱ्या पंचाची निर्णयाची वाट पाहूया. दमदार फाईट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तोपर्यंत या ठिकाणी आपण सन्मान करूया. तर साईदीप फोटो स्टुडिओचे सर्व या ठिकाणी श्रावण सकपाल साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. श्रावण सकपाल साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. पारस मसाले मिलचे सर्व विष्णुशेठ शेळके साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रावण सकपाल साहेबांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. तर श्रावण सकपाल साहेब आपण यावं. तर तिथलाच ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शरद पावसे साहेब यांना विनंती करतो आपण यावं आणि त्यांच्या समेत राम दरे साहेब सगळे सोयरे, विष्णुशेठ शेळके यांचे सगळे सोयरे यांना विनंती असेल आपण यावं. राम दरे साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आपण श्रावण सकपाल साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने इथे यथोचित सन्मान करूया. चला तिथे गर्दी नको, फक्त तिसऱ्या पंचांना आपण राहू द्या. बाकी कॉमेंटेटर असतील किंवा कोणी असतील 12वे खेळाडू आपण त्या ठिकाणी राहा. यस, नो बॉल आहे. थांबा अजून पंचा निर्णय थांबा 1 मिनिट. चला आपण तिसऱ्या पंचाच्या निर्णयाची वाट पाहूया.
यस नो बॉल. अतिरिक्त या दाबात समीकरण पाहिलं तर किती पाहिजे म्हणा. चला तुमचा 12वा प्रतिनिधी आणि त्याने देखील त्याची पूर्णपणे पाहणी केली. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. आता एक पालन गरज मॅच मध्ये 2 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. काय सामना अगदी चांगली मॅच. रफ अँड टफ मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. 1 बॉल 2 धाब्यांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या कारण की भरपूर उशीर झाला आता. काय मॅच आहे. अगदी चांगले प्रेक्षण लढत तुम्हाला पाहायला मिळतं. दोन्ही संघ भरपूर चांगला संघर्ष मॅच मध्ये करत असताना विचुंबे मंगेश ऑन स्क्रीन तुम्हाला हा डिसन देखील दाखवला जाते अव्वल टेनिस यांच्या माध्यमातून. तुम्ही स्क्रीनवर तुमच्या चेक करू शकता. 1 बॉल 2 धाब्यांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता शैलेश भोईर. समोर फलंदाज पाहिलं तर चला अजय डांगरकरांना सामना जिंकला तर आमचे प्रल्हादभाई शेळके यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 1 बॉल 2 कंपल्सरी चेसिंग. अगदी चांगले मॅच. रफ अँड टफ. दोन्ही संघांना भरपूर चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला. मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल. एका साईडनं विचुंब्यानं त्याला फाईट करतं. मैदानाच्या आतमध्ये उसळली. 6 मध्ये 20 धाब्यांची गरज. त्याच्या माध्यमातून नंतर आपण पाहिलं तर वारंवार चुका भरपूर केल्यानं आता हा सामन्यावर राहिला. 1 बॉल 2 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार शैलेश भोईर. 1 बॉल 2. आप ट्रॅकर बॉल लाईन करा. बेस्ट सामना जिंकला. अभिनंदन टीम.
उसारली. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. संघाकडे गोलंदाज असताना देखील ही परिस्थिती 1 बॉल 11 धावांची गरज असताना हा सामना अजून 1 बॉल राखून जिंकलाय. याच्यापेक्षा दुर्दैव कुठं. तर सामन्याचा सामनावीर तर मॅन ऑफ द मॅच साथी स्कोरर. चला नेक्स्ट मॅच लगेच चिंद्रन संघ आपण क्षेत्रकीय सजवून घ्या आणि संग्राम 11 नितलेज संघाला आम्ही विनंती करतो की आपण लगेच आपला सलामी जोडी मैदानात पाठवा. उसरले आणि विचुंबे एकच नाण्याच्या दोन्ही बाजू कारण नेहमीच एक दुसऱ्याला सपोर्ट करत असतात आणि एकत्रित खेळत असतात. तर चला संग्राम 11 नितलास आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो नो डाऊट अजय डांगरकर ज्यांना शेवटपर्यंत भरपूर चांगला केस साकारला आणि अजय डांगरकर ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो.